दिनांक 13 मे रोजी एक घटना घडलेली होती. शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता. तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ 3,26,00,000 रुपयाचं सोनं होतं. तर ते एक त्याची चोरी झालेली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे. तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे. जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे. तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो 3,26,00,000 रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचं जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 2,687 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 2.5 किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे. आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत.